नमस्कार मंडळी. पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे. आज मी आपल्या सर्वांसमोर कथा सुगंध या डॉक्टर विजया वाड लिखित कथासंग्रहातील आणखी एक कथा घेऊन आलेलो आहे. कथेचं नाव आहे कन्यादान. डॉक्टर रवीन शिवच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयाला नवा सुंदर चेहरा देण्यात प्रयत्न करत असताना आणि आशा कर्णबधिरांच्या समस्या सोडवण्यात मग्न असताना ह्या जोडीवर गतवर्षी विलक्षण मोठा आघात झाला. त्यांचा करता सवरता ऐन उमेदीतील ट्रेकिंगची आणि साहसाची आवड असलेला तरुण मुलगा देवाला प्यारा झाला. एकाएकी ट्रेकवरच. एक गुड न्यूज सांगायची आहे तुला. त्याच आशाचा उत्साही स्वर माझ्या कानात झिरपला. तिचा स्वर आणि चेहरा दोहोंवर आनंदाचं चांदणं होतं. त्रिपुरीचं मी आणि रवींनं काल कन्यादान केलं औरंगाबादेत. त्रिपुरी, अभयची प्रिय पत्नी, सोनाली ह्या चिमण्या पाखराची आई. अभय गेल्या वर्षी अमेरिकेतच मृत्यू पावला. आशा त्रिपुरी आणि सोनालीबरोबर काही महिने तिथे राहिली आणि तिचं नोकरीतलं वर्तुळ स्थिरस्थावर झाल्यावर परतली. यंदा मात्र ती अमेरिकेत गेली, ती मनात पक्का विचार घेऊनच. इथले अभयचे फोटो कुठे गेले? त्रिपुरीनं सासूला ऑफिसातून आल्या आल्या विचारलं. मीच ते बाजूला केले आहेत का त्रिपुरी? सोनाली त्या फोटोंकडे बघून मला एकसारखी विचारते. माझा डॅडी कधी परत येणार? तू आलीस, तो केव्हा येईल? मी भारतातून आले, पण तुझा डॅडी परत नाही येऊ शकणार हे नाही ग सांगवत माझ्याच्यानं. पोट तुटतं. जरा दृष्टी अडकेलेत म्हणूनच. आशानं डोळ्यातलं पाणी लपवीत त्रिपुरीला सांगितलं. त्रिपुरीनं सासूचे हात घट्ट धरले आणि क्षणात दोघींनी एकमेकांना मिठीत घेतलं. अश्रूंना मोकळी वाट करून दिली. नंतर 2च दिवसांनी आशानं त्रिपुरीला सांगितलं, भारतातून मला आता वारंवार इथे येणं जमणार नाही. माझी साठी झाली आता. शादी.com आज TV वर बघत होते. काय हरकत आहे त्रिपुरी? सोनालीचा प्रेमळ डॅडी व्हायची तयारी असलेला माणूस मिळाला तर किती छान होईल. तुझंही एकटेपण संपेल. दुःख माणसाला कडवट करतं. तू सुखी असावंस, सोनालीने आनंदात असावं म्हणून म्हणते. मी करू का ग प्रयत्न? त्रिपुरीनं विचार करायला 2 दिवस घेतले. पण मग सासूला हिरवा कंदील दाखवला, कारण आशाचा आग्रह. जे झालं ते व्हायला नको होतं, पण झालं ते बदलणं शक्यही नव्हतं. पण जे होऊ शकेल ते आज करूया. उद्या चांगला उगवावा या इच्छेनं. शादी.comला सारं कळवलं. समदुःखी, समविचारांचा, बापाची माया हृदयात असणारा समंजस जोडीदार अपेक्षित. आणि प्रपोजल्स पुढ्यात येऊ लागली. आशाचाच सारा पुढाकार. एका प्रपोजलवर तिचे डोळे खिळे. मन जडलं. अभय व्यावहाळकर, सुशिक्षित, सज्जन, घटस्फोटित आणि दुसऱ्याच्या मुलीचा बाप होण्यास तयार. त्याचं नावही अभयच. हा ईश्वरी संकेत आहे का, की मानवी योगायोग? आशाच्या मनाने उचल खाल्ली आणि त्रिपुरी सोनालीला घेऊन ती भारतात आली. अभय पुण्यास होता. त्याला चांगला जॉबही होता. उच्च शिक्षित मुलगा, साधी माणसं. अगं, त्याचा घटस्फोट झाला असला तरी त्याच्या माझी बायकोचं आणि त्याचं काही भांडण नाही. वर्षातून एकदा तो कॅनडाला जाऊन आपल्या मुलीला भेटून येतो. तीही मित्रत्वाने भेटते भारतात आल्यावर. आता तो पूर्वीचा जमाना गेला. घटस्फोट म्हणजे पक्का, न धुतला जाणारा डाग. विवाह विच्छेद झाला की दोघं एकमेकांचे हाडवैरी. छे, घटस्फोटाकडे एक घटना म्हणून बघणं फार जरुरी आहे. अभय त्या थोड्या लोकांमधला आहे. हा त्याचा गुण मला नि त्रिपुरीलाही भावला. आशा सांगत होती. मनातल्या भावना व्यक्त करताना फार महत्त्वाचं असं बोलून गेली होती. खरंच, घटस्फोट ही घटना आहे, डाग नव्हे. किती लोक असं मानतात, पण ती दोघं एकमेकांना दीर्घ चर्चेसाठी भेटली आणि आशा म्हणाली, आता माझा रोल संपला. तुमचा सुरू झाला. एक आनंदी, प्रसन्न भविष्यकाळ तुमची वाट बघतोय असं मला वाटतं. तुम्ही तो कवेत घ्यायचा की नाही ते ठरवा. त्रिपुरीला सगळ्यात कोणत्या गोष्टीचा दिलासा वाटला असेल तर तो सोनाली आणि अभय ह्यांच्या गोड दोस्तीचा. सोनाली अभयला चिकटलीच. आजी औरंगाबादेत म्हणून अभयच्या आग्रहाखातर विवाह औरंगाबादला करायचं ठरलं. त्रिपुरीचा फोन आला मुंबईस. आई, मी अभयशी लग्न करायचं ठरवलं आहे विचारांती.
पण माझं कन्यादान तुम्ही दोघांनी करावे अशी माझी फार इच्छा आहे. याल? येतो, आलोच. ती दोघं तातडीनं औरंगाबाद इथे पोहोचली. विधिवत विवाह सोहळा पार पडला. आशा म्हणाली. तिच्या डोक्यावर माझी चिमणी नात मंगलाक्षदा टाकत होती तेव्हा माझे डोळे आनंदाश्रूंनी भरले होते. रुखवताच्या वेळी अभयनं सोनालीला शेजारच्या खुर्चीवर बसून भरवलं तेव्हा माझं हृदय समाधानानं सरोवर झालं. माझा अभय परतीचा प्रवास नसलेल्या मार्गावरून दूर दूर गेला. पण हा दुसरा अभय तिचा डॅडी झाला. मी भरून पावले. आणखी काय हवंय मला आणि रवीनला या वयात? खरंच काही नको. नवा विचार चित्रपटात बघायला छान वाटतो, शेजारच्या घरात बरा वाटतो. पण दुःख बाजूला सारून सुनेला, नातीला प्रसन्न भविष्यकाळ देण्यासाठी त्यांचे आईबाबा होणं कठीण असतं. तरुण मुलीला लग्न करावं वाटणं तरी धीर होत नाही. स्वतःचा पुढाकार घेणं अप्रशस्त वाटतं. मन नाजूक अवस्थेत असतं. अशावेळी सासू सासऱ्यांनी आईवडील होणं गरजेचं असतं. आशा आणि रवींचं म्हणून तर कौतुक वाटतं अगदी अंतरातून.